खडकलाट येथील उरुसानिमित्त फकीर व बावांना भंडारखाना वाटप। खडकलाट तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत श्री मर्द गैबी पीर देवाच्या उरसाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शिळ्या उरसा दिवशी पारंपरिक पद्धतीने उपस्थित फकीर व बावांना श्रीमंत उदयबाबा घोरपडे कापशीकर सरकार व मानकरी पीरवाडीचे पाटील नंदकुमार पाटील यांच्या हस्ते भंडारखान्याचे वाटप करण्यात आले। यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते। पूर्व परंपरागत आलेल्या खडकलाट येथील ग्रामदैवत श्री मर्द गैबी पीर देवाच्या उरसाच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या उरसा दिवशी पीरवाडीचे पाटील मानकरी नंदकुमार पाटील यांच्या पूर्वजापासून भंडारखाना वाटप करण्यात येत होते। ते परंपरा नंदकुमार पाटील यांनी पुढे ठेवले असून त्यासाठी श्रीमंत उदयबाबा घोरपडे कापशीकर सरकार यांचेही सहकार्य मिळाले। यासाठी कापशीकर सरकार व नंदकुमार पाटील पीरवाडी यांच्याकडून भंडारखान्याची व्यवस्था करण्यात आली। यावेळी उपस्थित सर्व फकीर व बावांना फातिया घालून प्रार्थना करण्यात आली। यानंतर उपस्थित सर्व फकीर व बावांना भंडारखाना वाटप करण्यात आले। यावेळी उरुस कमिटीचे प्रमुख बंडा सरदार म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेल्या या उरसास श्रीमंत उदयबाबा घोरपडे कापशीकर सरकार व पीरवाडीचे मानकरी नंदकुमार पाटील यांच्या हस्ते भंडारखान्याचे वाटप करण्यात येत असते। अनेक वर्षापासून ही प्रथा बंद होती, पण गेल्या 7-8 वर्षापासून पीरवाडीचे पाटील नंदकुमार पाटील यांनी आपल्या पूर्वजांच्या पासून चालत आलेली प्रथा आपण पुढे चालू ठेवू असे आश्वासन दिले आणि यानंतर प्रत्येक वर्षी त्यांनी सुनील कोळी यांच्या माध्यमातून भंडारखान्याची व्यवस्था केली आहे। त्यासाठी नंदकुमार पाटील यांचे आभार मानले। तसेच श्रीमंत उदयबाबा घोरपडे कापशीकर सरकार यांनी फकीरांच्या मागणीनुसार यावर्षी भंडारखान्यासाठी निधी उपलब्ध करून एका पालव्याची व्यवस्था केली असून त्यांचे आणि उरूस व्यवस्थितरित्या शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार मानले। यावेळी बंडा सरदार, उदय घाटगे सरकार, मुरलीधर कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, मोहन चव्हाण, बापूसाहेब केसरकर, मारुती माळगे, राजू नाईक, प्रकाश सुतार आदींसह सनदी मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील कोळी यांनी आभार मानले। उदयबाबा घोरपडे नंदकुमार पाटिल ने जो भी भंडारे का इंतजाम किए, इंतजामों को कबूल फरमा। आमीन। तेरे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसीले से मेरे मौलाना की उम्र में खैर बरकत अता फरमा। आमीन। ज़ाहिरी बातिनी बलाओं से हिफाजत फरमा, ज़मीनी आसमानी बलाओं से हिफाजत फरमा। आमीन। मेरे मौला हर बीमारी से हिफाजत फरमा। मेरे मौला उनके धंधे कारोबार के अंदर, रोजी के अंदर, इसके अंदर खैर बरकत अता फरमा। मेरे मौला हज़रत मर्दान गैब के नाम के ऊपर जो कुछ भी लुटा रहे मेरे मौला उनकी लुटाने को तो कबूल फरमा। मेरे मौला आते हुए साल तक इससे ज्यादा करने की तौफीक अता फरमा। मेरे मौला जो भी फुकराओं की खिदमत की, इनकी खिदमतों को कबूल फरमा ले। मेरे मौला खड़कलाट गांव के जितने भी हिंदू और मुसलमान भाई मिलकर जो फुकराओं की खिदमत किए हैं, जो भी आज सैयद मर्दान गैब रहमतुल्लाह अलैह का उर्स मना गया, मेरे मौला इस उर्स की बाबरकत से इन सब को मिलजुल कर मोहब्बत, इत्तेफाक, खुलूस दिल से जिंदगी गुजारने वाला बना दे। तमाम के धंधे कारोबार के अंदर, रोजी के अंदर, रिस्क के अंदर, खेती बाड़ी के अंदर खैर बरकत अता फरमा। जो भी बीमार और शफा कामिला आजिला अता फरमा। जो भी कर्जदार अपनी बारे खर्च से दोस्ती अता फरमा। जो भी परेशान हाल है उनकी परेशानी को दूर फरमा दे। जो भी मुश्किलों में उनकी मुश्किलों को आसान फरमा दे। रब कायनात तेरे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसीले से पंजतन पाक के सत्तों में जो भी बीमार शफा कामिला आजिला अता फरमा। ऐ मेरे मौला सबको मिलजुल कर मोहब्बत, इत्तेफाक, खुलूस दिल से जिंदगी गुजारने वाला बना दे। रब कायनात तेरे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वसीले से हज़रत सैयद मर्दान गैब रहमतुल्लाह अलैह के सदक़े में हमारी टूटी फूटी दुआ कबूल फरमा ले। रब कायनात जो कुछ मांगा गा भी अता फरमा, जो मांगने से रहेगा भी अता फरमा। या इलाही बख्श तू बेदार बादा, तुरा दौलत हमेशा यार बादा, गुल इकबाल तो दान चिकुफ्ता बाचश में दुश्मना ने खार बादा। मां काना मोहम्मद नबाद जारी मलाइके रसूल खातुल अल्लाह कुल शै अलीमा। इन्नल्लाहु मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना नबीना मुहम्मद मुबारक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि सलातु सलाम अलैका या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। अला इन्ना लिल्लाहि ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनु व कानू यत्तक़ून। सुभान बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, सलामुन अलल मुरसलीन व अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल श्री मर्दाने गैबी पीर उरसानिमित्त आपल्या उरसासाठी आलेल्या चारी चौकीचे फकीर यांना प्रथम वंदन करून आज आपल्या उरसाचा दुसरा दिवस, आज इथं दुसऱ्या दिवशी आपले जे फकीर आलेले आहेत त्यांना भंडारखाना देऊन पाठवायचा कार्यक्रम आज असतोय। आणि हा भंडारखाना जो आहे तो गेली 7-8 वर्षापासून
त्यांना एक आम्ही पालवं देत होतो म्हणजे भिंगरे लोकांच्याकडून, ते आता एक गेल्या 7-8 वर्षात बंद झालेलं होतं. पण मागच्या वर्षी काय झालं, आपल्या कापशीकर सरकार म्हणजे श्रीमंत उदयराजे घोरपडे सरकार हे इथं उरसाला आमचे आलेले होते आणि आल्यानंतर त्यांनी इथं दर्ग्याला भेट दिली आणि त्या भेटीमध्ये आम्ही त्यांना इथं दर्ग्यामध्ये फकीर लोक होते त्यांच्याकडे घेऊन आलो आणि त्यांच्या आम्ही समस्या सांगितली की बाबा असं एक बकरं यांना मिळत होतं या भिगरे समाजाकडून, ते बंद झालेलं आहे आणि ते तुम्ही द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. फकीर लोकांच्या वतीनं, मकानदार लोकांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर आपले सरकार म्हणजे श्रीमंत उदयराजे घोरपडे सरकार यांनी ती गोष्ट कबूल केली आणि त्यांनी कबूल केल्याप्रमाणे मला वाटतं काल नाही परवाशी त्यांनी ते एक पालवं एका माणसाकडे देऊन इकडं पाठवलं. त्याबद्दल आमच्या सर्वांच्या कमिटीच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे हा जो भंडारखाना आहे तो आपल्या पीरवाडीचे सरकार म्हणजे पाटील त्यांनी भंडारखाना पूर्वीपासून देत आलेले आहेत आणि त्यांनी पण गेल्या 10 वर्षापासून उरूस सुरू व्हायच्या अगोदर 15 दिवस अगोदर सुनील तराळ पाठवतात मनी ऑर्डरनं काय तर सरकारांचं जे काय ते खरोखरच त्यांना असंच बरकत देत राहून दे. आणि त्यांनी गेली 10 वर्ष कुठलीही तक्रार न करता 8-8 दिवस अगोदर त्यांनी पैसे पाठवून आपल्या फकीर लोकांनी तुम्ही भंडारखाना घाला असं त्यांचा आग्रह होता. त्यांनी यावर्षी यायला त्यांनी जमलं नाही कारण ते सर्व्हिसचे लोक आहेत, त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही आणि त्यांनी सर्व जबाबदारी आपल्या सुनील तराळांच्याकडे दिलेली आहे आणि सुनील तराळ पण ते गेली 7-8 वर्ष ती जबाबदारी अगदी चोख रीतीने पार पाडतात. आज सकाळी फोन केल्यानंतर त्यांनी लगेच किराणा बाजार असून दे किंवा तुमचं भाजीपाला असून दे त्यांना लगेच जोडणी लावून इथं त्यांनी पण दिलेलं आहे. त्याबद्दल सुनील तराळांचं पण याच्यात हात आहे आणि वर्षाप्रमाणे तुम्ही येत जावा, तुमचं काय जे व्यवस्था आहे ते आम्ही करू अशी मी फकीर लोकांना आश्वासन देतो. पण आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला उरुसामध्ये कुठल्याही कमतरता पडू देणार नाही हे गॅरंटी आहे अगदी. कारण आता आम्ही जवळजवळ गेली 52 वर्ष झालं, 1972-70 पासून मी उरूस 56 वर्ष झाली आता. तर झाला तर आम्ही पण आता 74 वर्ष 75 वर्षाचा आहे काय. आता आमच्या हातनं होईल तेवढं आम्ही करणार सेवा, कारण त्याची सेवा केलं म्हणजे आम्हाला काय ते तो हे करत नाही, कारण आम्हाला नक्की माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही पण आमचं हे झालेलं आहे, बरकत झालेली आहे. असंच त्याचा आशीर्वाद आमच्यावर राहून दे, तुमच्यावर पण राहून दे. आणि जो भंडारखाना आहे तो वर्षाप्रमाणे आमचे उदयबाबा सरकार आणि कापशी आपल्या पीरवाडीचे पाटील हे चालू ठेवतील आणि हा भंडारखाना असाच चालू राहील. आणि इथं आल्याबद्दल तुम्ही जे उरूस शांततेने पार पाडलात त्याबद्दल तुमच्या सर्व फकीर लोकांचं आमच्या कमिटीच्या वतीनं, उरूस कमिटी असून दे, कवाल कमिटी असून दे, शर्यत कमिटी असून दे, कुस्ती कमिटी असून दे, सर्वांच्या वतीनं तुम्ही शांततेने पार पाडल्याबद्दल तुमचा आभार मानतो. आणि हा भंडारखाना असंच पुढे असून मी आश्वासन देऊन मला इथे बोलण्याची संधी दिली.